नमस्कार. आज आपण श्री दत्त जयंती महात्म्य याबद्दल माहिती घेणार आहोत. तर दत्त संप्रदायात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त जयंतीची गुरुचरित्राचे पारण आणि खास नैवेद्य केला जातो. तर या नैवेद्यात तो बनवला जातो पदार्थ तो कांदा आणि लसूण विरहित असतो आणि खास करून घेवड्याची भाजी हा महत्त्वाचा पदार्थ असतो. तर दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रे या दोन शब्दांनी बनलेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि अत्री म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. त्यातील एक कथा मी पोस्ट केलेल्या गुरुचरित्राचा 4था अध्याय त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर अजून एक कथा अशी आहे की अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयेच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वासा हे 3 पुत्र अनुसेच्या उदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची आणखीन एक कथा ब्राह्मण पुराणात सांगितली आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनविले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि एक मला रूपवती कन्या प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वासा हे 3 पुत्र व शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रयांच्या जन्माची आणखीन एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिट्टीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्री ऋषींच्या या महत् कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव आणि विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वासा आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. भारतात विशेष करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दत्तांची पूजा केली जाते व दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयांचेच नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय. श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहेत. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशा प्रकारे चराचरात प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे हे पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. श्री दत्त रोज भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारी भिक्षा कोल्हापूरमध्ये मागत. दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नमेश्वरण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र ते माहूरगडावर जात व योग हे गिरनार येथे करीत असत. दत्त हे अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत. श्रीकृष्णांच्या लीलाप्रमाणे श्री दत्तात्रयांच्या लीला आहेत. महाराष्ट्र हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाज देखील श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतो. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा, माणिक प्रभू हा तिसरा व श्री स्वामी समर्थ महाराज हा 4था अवतार आहे. जैनपंथीय हे श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजनाचे केले जाते. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरू हे होत. दत्तांची उपासना करण्यासाठी 3 प्रकार सांगण्यात येतात. गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारण ही उपासना होते. दत्त जयंती यांचा पूजनविधी कसा असतो हे आपण तो थोडक्यात पाहू. चौरंग मांडून त्यावर लाल कपडा घालावा. त्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. यानंतर श्री दत्तांचे आवाहन करावे. ते कसे करावे तर 1 तांबा पाणी भरून जवळ ठेवावे. उजव्या हातात 1 फूल आणि थोड्या अक्षता घेऊन या मंत्राचे उच्चारण करावे.
ओम अस्य श्री दत्तात्रय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थ जपे विनियोग। त्यानंतर फूल व अक्षता अर्पण करून या मंत्राचे उच्चारण करावे। जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधीं सर्व रोग हर देव दत्तात्रेय म भज। मग श्री दत्तांची पूजा धूप दीप व आरती करावी। ओम द्राम दत्तात्रेया नमः या मंत्राने एक जपमाळ करावी। या दिवशी भजन कीर्तन आयोजन करावे। या दिवशी दत्तगुरूंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वाटप करावा। आणि या दिवशी अवधूत गीतेचा पाठ केल्याने देखील पितृदोषातून मुक्ती मिळते। असे म्हणतात की दत्त जयंतीच्या दिवशी जो कुठला नवस करू तो पूर्ण होतो, पण नवस हा चांगल्या भावनेने मागावा, स्वतःचे भले करण्यासाठी किंवा इतरांचे भले करण्यासाठी असावा। कोणत्याही वाईट गोष्टीने हा नवस करू नये, नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात। आणि ज्यांना 7 दिवसात गुरुचरित्राचे पारायण करणे जमले नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचे 1 दिवसीय पारायण केले तरी चालते। ही फक्त पोथी 35 ते 40 मिनिटाची असते। जर पोथी अवेलेबल नसेल तर तुम्हाला माझ्या चॅनलवर संक्षिप्त गुरुचरित्र हा व्हिडिओ मिळून जाईल, याचे तुम्ही श्रवण केले तरी चालेल। मी मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील सांगितले होते की पठण केल्याने म्हणजे तुम्ही जसं स्वतः पुस्तक वाचता त्याचे फळ आणि श्रवण केल्याने म्हणजे तुम्ही फक्त ऐकता त्याचे फळ, हे दोन्हीचे फळ सारखेच असते। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।